राष्ट्रवादीला अर्थ खातं देण्यासंदर्भात अजूनही कोणताही निर्णय नाही. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची माहिती. जय पवारांनी अर्थ खातं मिळणार असल्याचं केलं होतं विधान. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 2 मतप्रवाह. पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा एका गटाची मागणी, तर दुसऱ्या गटाचा विलिनीकरणाला ठाम विरोध आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उद्या निवडणूक. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार उपसभापती पद. या पदासाठी चंद्रकांत रघुवंशी विरुद्ध कृपाल तुमाने यांच्यामध्ये तुरस. आज सकाळी 10:30 वाजता होणार महत्त्वाचा निर्णय. अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध. 27 आमदारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आज विधान भवनावर निघणार मोर्चा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी नवा ट्विस्ट. सियाचा भाऊ साहिल गोयलला वकिलांकडून 10 कोटींच्या मानहानीची नोटीस. आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नसल्याचा सियाच्या भावानं केलेला आरोप. नाशिक TCS लैंगिक अत्याचार धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी. आरोपी निदा खान, दानिश शेखच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. जबरदस्ती धर्मांतरणासाठी दबाव टाकल्याचा संशयितांवर आरोप. भायखळा झिंक फॉस्फाईड कॅप्सूल प्रकरणी आरोपी फैयाज प्रेमाजीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. फैयाजचं इराण कनेक्शन पुन्हा तपासणार असल्याची पोलिसांची माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये मटणाच्या जेवणानंतर दही खाल्ल्यानंतर पत्नीचा मृत्यू. पतीची प्रकृती गंभीर. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. विषबाधेचं नेमकं कारण अस्पष्ट. राज्यामध्ये पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढला. मत्स्यसाठ्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी निर्णय. आजपासून विदर्भातील शाळा सुरू. उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत. आणि राज्यामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज. राज्यामध्ये 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई आणि कोकणासह विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा.